Yes, very good morning, friends. Problem number 8, 9, and 10 were homework. Okay, the last three problems of depreciation were your homework, and I hope you have completed the same. And I know some of you have queries in problem number 10. Do not worry, I will cover that. Okay, I will surely cover that now. Please tell me, first of all, problem number 8, machinery account closing balance. Machinery account closing balance. Problem number 8, machinery account closing balance. Everyone who has completed the homework, please tell me 25,650 is the answer by most of the students. Some of the students, or only one student is saying 27,650. There is a difference of 2,000. I don't know why. Yes. Can you please tell me this machinery, or yes, this machinery is sold for 65,000. Profit or loss काय झालेलं आहे ते सांगा. Yes, please. Is there any loss or profit? Profit hai? Okay. Profit amount, please. Those who have completed the homework, please tell me the amount of profit. 5,060. जर आन्सर मॅच होत नसेल तर कॅल्क्युलेशन परत एकदा करायचं. येस, वर्किंग मध्ये मिस्टेक आहे. 5,060. बिकॉज वी सोल्ड दिस मशिनरी ऑन 31st मार्च. काही जण 6 months वगैरे डेप्रिशिएशन घेतात. आय थिंक 31st मार्चला सेल केलेलं आहे. ओके. येस, मला काय करा, फर्स्ट इयर इज 2015-16. डेप्रिशिएशन सांगा 31st मार्चला. कुठं चुकलंय हे कळू दे ज्यांनी होमवर्क केले त्यांना. 31st मार्च डेप्रिशिएशन किती आहे? 2015-16. एक्झाम मध्ये 6,000, एक्झाम मध्ये 4,800. इथंच चुकलेत बघा काही जण. तर 6,000 जास्त जण सांगतायत. 2016-17 31st मार्चला 8,900. कुलकर्णी, आन्सर कुठं डिफरन्स येते बघा. 600. करंट इयरला परचेस आहे कुलकर्णी. ओके, फॉर 6 months you have to calculate depreciation for 6 months on 30,000. ओके, अँड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे. ओके, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे. जे फर्स्ट मशिनरी आहे त्याच्या बॅलन्सवर यायला पाहिजे होतं डेप्रिशिएशन. आय थिंक तुम्ही फक्त फर्स्ट मशिनरीवर घेतलात कुलकर्णी. परचेस पण आहे ना करंट इयरला, म्हणजे 2016-17 मध्ये. ऑन 1st October 2016 वी परचेस्ड मशिनरी कॉस्टिंग 30,000. येस, 30,000 वर हाऊ मेनी पर्सेंटेज? येस, 10% फॉर 6 months. 1,500, 7,400 प्लस 1,500, 8,900 येते. 2017-18 2017-18 डेप्रिशिएशन ऑन 31st मार्च. 31st मार्च आहे. तुम्ही एकच अमाऊंट घेतलेला असेल, सेल पण जरी 31st मार्चला असेल तरी डेप्रिशिएशन एकच घेतलेलं असेल तुम्ही ऍड करून. आता एक तर मशिनरी सेल केलो आपण, करेक्ट आहे का? बट त्याच्या डेप्रिशिएशन येणार ना. इथंच काही जण चुकलेत बघा. 9,100 येत आहे. जे मशिनरी सेल केलंय ना, हे त्याचं पार्ट. मशिनरी जे सेल केलेलं आहे त्याच्यावर डेप्रिशिएशन किती येत आहे? 6,660 आलाय का बघा. जे मशिनरी सेल केलेलं आहे त्याच्यावर डेप्रिशिएशन 6,660 आहे का? येस. आणि जे अनसोल्ड आहे त्याच्यावर सांगा ना मला.
म्हणजे 30,000 मधून आय थिंक 1,500 तुम्ही लेस केला होता. 28,500 होतं. सो फॉर 12 मंथ्स 2850. इज दिस करेक्ट? जे अनसोल्ड आहे त्याच्यावर डेप्रिसिएशन. मग हे टोटल केल्यानंतर 9,100 येत आहे का? आय थिंक काहीतरी टोटल मध्ये मिस्टेक आहे असं वाटतं मला. प्लीज चेक. हे 9,100 दोनच आहेत ना मशिनरी. मग टोटल काहीतरी चुकताय तुम्ही, का मला चुकीचं सांगितलं? 9,510 येत आहे का? ओके. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी लिहिता 9,100 9,510 म्हणतायत बघा. प्लीज चेक. हा, ओके. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. 9,510. हे कळालं का हो? सोल्ड वरचं डेप्रिशिएशन आहे, हे अनसोल्ड आहे. आता कोणाला ह्याच्यातलं काय कळालं नाही मला सांगा, मी एक्सप्लेन करतो. एव्हरी इयर 31 मार्चचं मी डेप्रिशिएशन दिलेलं आहे. सोल्डच्या वेळेस सोल्ड आणि अनसोल्डचं पण वेगळं दिलो, बट ते पण 31 मार्च मध्ये आहे. तेवढं प्लीज कन्सिडर करा. आणि प्रॉफिट झालेलं आहे. Those who have done the lectures, okay, from first lecture, those who are present in the lecture for depreciation, I hope they are able to do this solution for problem number 8. Yes, they are comfortably able to do the problem number 8. Yes, have you understood? Please tell me. Problem number 10. Answer कळालाय का? काय query? Regular problem आहे हे. This is not a special problem. This is a regular problem. This can come in exam and you have to definitely score good marks if this comes. Okay. आय होप सगळ्यांनी आन्सर लिहून घेतलेलं आहे. कशाचं काय आन्सर आहे मी सांगितलेलं आहे. येस. प्रॉब्लेम नंबर 9 प्लीज. कांचन ट्रेडिंग कंपनी. 8 कोण होते? तुम्ही लिहिलात का? इन द बुक्स ऑफ शर्मिला ऑटोमोबाईल लिमिटेड असं लिहून त्याच्या खाली तुम्ही मशिनरी अकाउंट लिहायला पाहिजे. ओके. इन द बुक्स ऑफ शर्मिला ऑटोमोबाईल लिमिटेड. प्रॉब्लेम नंबर 8. आता बघा प्रॉब्लेम नंबर 9. इन द बुक्स ऑफ कांचन ट्रेडिंग सेंटर दादर. इन द बुक्स ऑफ कांचन ट्रेडिंग सेंटर एवढं तरी लिहायला पाहिजे. ओके. बिलो दॅट कॉम्प्युटर आहेत का? ओके. कॉम्प्युटर अकाउंट. कॉम्प्युटर अकाउंट आहे, डेप्रिशिएशन अकाउंट विचारलेलं आहे. कुठलं मेथड आहे? कुठलं मेथड आहे? रिड्युसिंग बॅलन्स मेथड. इथं पण क्लिअरली सांगितले असतील बघा. ऑन रिड्युसिंग बॅलन्स मेथड, दॅट मीन्स मेथड नंबर 2. येस. प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये कॉम्प्युटरचं बॅलन्स सांगता का हो? लास्ट शेवटी बॅलन्स किती आहे? आय थिंक फर्स्ट इयर 2015, 16, 16, 17, 17, 18. ओके. 31 मार्च 2018 ला. कुणाल नॉर्मली हेच मेथड युज होत आहे, डब्ल्यूडीव्ही. ओके. नॉर्मली प्रॅक्टिकल लाईफ मध्ये डब्ल्यूडीव्ही मेथडच युज होत आहे. हा, काही केसेस मध्ये एसएलएम होत आहे, बट फार रेअर केसेस आहेत ते, फार जास्त रेअर. हा, बॅलन्स किती आहे सांगायचं आहे हो. इथं पण मला आन्सर मध्ये डिफरन्सेस मिळत आहेत, बट जास्त जण मला 37,448 सांगतायत. इज दिस करेक्ट? हा, पॉइंट मध्ये असेल तर प्लीज राऊंड ऑफ करा. आय होप तुम्ही राऊंड ऑफ केलेलं आहे. दिस इज बॅलन्स ऑन 31st ऑफ मार्च 2018 और 1st एप्रिल 2018. हा, दिगंबर कुठं मिस्टेक झाले चेक करायचं आहे. लास्ट प्रॉब्लेम मध्ये पण कुठेतरी डिफरन्स होता तुमचं. लास्ट प्रॉब्लेमचं कळालं का दिगंबर तुम्हाला? डिफरन्स कुठं आहे? येस. ओके. येस. आता या प्रॉब्लेम मध्ये पण बघायचं. बाकीचे 9 ज्यांनी होमवर्क केलेत, जर कळत नसेल सर मी कुठं चुकलो मला कळत नाहीये, मी सगळं आन्सर सांगतोय तुम्हाला. यू जस्ट हॅव टू कॉन्सन्ट्रेट अँड सी वेदर यू हॅव डन इट करेक्टली ऑर नॉट. ओके. करेक्शन्स करा जर रॉंग असेल तर.
आता 31 मार्च शेवटी बॅलन्स एवढा आहे म्हणतो मी. मग डेप्रिशिएशन बघू आपण. आपण काय करू, आपण डेप्रिशिएशन बघू 2015-16 ला. इथं लिहितो मी. हे कॉम्प्युटर आहे ना, जस्ट अ मिनिट. कॉम्प्युटरचं बॅलन्स ऑन 31 मार्च 2018 किती म्हणलात तुम्ही? 37,448. मी अमाऊंट चुकीचं लिहिलं तर प्लीज सांगा. येस, डेप्रिशिएशन सांगा. 2015-16 आहे ना फर्स्ट इयर. येस, डेप्रिशिएशन सांगा. 31 मार्चला, 31 मार्चचं, ऑन 31st ऑफ मार्च. $4,800. अँड 2016-17 31 मार्चला, ऑन 31 मार्च विचारतोय मी, म्हणजे लास्ट कॉलम मध्ये तुमच्या वर्किंगच्या लास्ट कॉलम मध्ये. हा, काही जण इथं मला 4,000 वगैरे सांगतायत, 3,000 सांगतायत. आय डोंट नो व्हाय. इथं सेल आहे का हो? अहो सेल 1 ऑक्टोबरला आहे ना. हा, 31 मार्चला येत नाही ते. त्याचं डेप्रिशिएशन 31 मार्चला येत नाही. सोल्डचं मी सांगतो इथं. या इयरला सोल्ड वरचं डेप्रिशिएशन सांगा हो. 2016-17 मध्ये सोल्ड वरचं डेप्रिशिएशन सांगा. सोल्ड वरचं सांगा मला फक्त. 31 मार्चचं नको मला आता. सोल्ड वरचं. काही जण ह्याचं टोटल सांगतायत मला. अहो 31 मार्चला नाहीच आहे ना. सेल जे आहे 1 ऑक्टोबरला आहे. लास्ट कॉलमला हे जायलाच नको. ज्यांनी पण 4,000 समथिंग सांगतायत, त्यांनी हे टोटल करून सांगतायत. ओके, लास्ट कॉलमला हे जायलाच नाही पाहिजे. बिकॉज 1 ऑक्टोबरला आपण सेल केलेलं आहे. 1 ऑक्टोबरचं डेप्रिशिएशन 31 मार्चचं कुठं आहे? ओन्ली 31 मार्चचं लास्ट कॉलम मध्ये जातं. हे लास्ट कॉलमचं चालू आहे डेप्रिशिएशन. 2017-18 बघा, करेक्शन्स करायचं ज्यांचं रॉंग आहे. 2017-18 सांगा मला. हा, इथं सेल नसणार आहे. 3256. ज्यांचं आलं नाही त्यांनी चेक करायचंय. पॉईंट मध्ये असेल तर प्लीज राऊंड ऑफ करा. 0.5 च्या आधी असेल तर आधी यायचं. 0.5 च्या पुढे असेल तर नेक्स्ट. ओके, 3256. हा, ज्यांनी ते सेलचं पण केलेले आहेत ना, त्यांनी मला सांगायचं प्रॉफिट आहे का लॉस आहे. विथ अमाऊंट सांगा प्लीज. प्रॉफिट और लॉस. लॉस आहे. 4160 म्हणतात बघा. चेक करा प्लीज. 4160. हा, ज्यांना पण ते लॉस कसं कळत नाहीये, जस्ट मी तुमच्या इन्फॉर्मेशन साठी इथं वर्किंग नोट करतोय. आय होप तुमच्या समोर क्वेश्चन आहे. 50,000चं घेतलं होतं 1 एप्रिल 2015 ला. करंट इयरचं किती आहे डेप्रिशिएशनचा रेट? 8% आहे. 4,000 येणार. बघा तुम्ही. 46,000 कधी सेल केलं हो? 1 ऑक्टोबर 2016 ला. दिस इज ऑन 1 एप्रिल 2016. या वर्षी सेल केलं ना, सेकंड इयरला लगेच. मग 8% फॉर 6 मंथ्स किती येतात बघा 46,000 वर. हा, मी तेच सांगतोय ना. 4,000 3,000 आलेलंच नाहीये दिगंबर. आन्सर स्क्रीनवर बघा. तुमचं काहीतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक झालंय. 16-17 मध्ये 2,496 आहे. मग तुमचं डिफरन्स कसं आलंय चेक करायचंय. हा, इथं सेल मध्येच काहीतरी मिस्टेक असेल दिगंबर. चेक करा. 8% ऑन 46,000 WDV किती येते हो? 8% ऑफ 4,600 दॅट इज फॉर 12 मंथ्स. मग फॉर 6 मंथ्स किती? 1840. हे चेक करा प्लीज. मग 44,160 येत आहे. ओके, दिस इज बुक व्हॅल्यू. सेलिंग प्राइस किती आहे? ह्याला WDV पण म्हणतात. म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू लेस केल्यानंतर जी व्हॅल्यू असते त्याला WDV पण म्हणतात. ओके, आपण 40,000 ला सेल केलो. एकदा चेक करा दिगंबर, इथं चुकलात का तुम्ही? 2016-17 मध्ये
हे येत नाही 31 मार्चला. ओके, म्हणजे 2016-17 मध्येच आहे. बट 31 मार्चच्या कॉलममध्ये तुम्ही घ्यायला नाही पाहिजे. बिकॉज 31 मार्चला ते डेप्रिशिएशन नाहीये. ते 1 ऑक्टोबरचं वेगळं घ्यायचं. हे लॉस आहे शेवटी. ओके, आणि 2016-17 मध्ये अजून एक दिगंबर बघा, चेक करा तुम्ही. एक ॲडिशनल मशीन कॉम्प्युटर घेतलेला आहे 24,000 ला 1 ऑक्टोबरला. त्याच्यावर तुमचं 8% फॉर 6 मंथ्स कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. ओके. हां, मला काय करा, भरपूर जण 2016-17 मध्ये प्रॉब्लेम आहे. इथं सेकंड कॉम्प्युटरवर मला सांगा ना हो. सेकंड कॉम्प्युटरवर डेप्रिशिएशन किती आलेलं आहे? सेकंडवर. अहो, ते नवीन घेतलेलं नाही. हे नवीन घेतलेलं काही जण सांगतात 960. हे न्यू वाला आहे. हे सेकंडवर विचारतोय मी. 1536. मग हे टोटल इथं जे आहे ना, किती आला होतो? 2496. हे करेक्ट आहे का चेक करा आता. हे 31 मार्चचं आहे बघा. 2496. हां, त्याच्यामध्ये सेलचं नाहीये. त्याच्यामध्ये सेलचं नाहीये. ओन्ली हे 2 कव्हर झालेले आहे त्याच्यावर. कळालं का बघा? येस, कुणाल, ऐश्वर्या उंपारके, व्हेरी गुड. हॅव यू अंडरस्टूड? हो, सगळ्यांनी सांगायचं. रितिका चव्हाण, ओके, व्हेरी गुड. बाकीचे? प्रताप, व्हेरी गुड. गौतमी, तरुण, कुलकर्णी, ओके. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. अजून काय सांगायचं आहे का हो? मी सगळं सांगितलेलं आहे. ओके. हां, तुमचा प्रॉब्लेम काय सांगतो? व्हेरी गुड चैतन्य कुलकर्णी, ओके. इथं काय होतंय, कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक करता तुम्ही. फॉर 6 मंथ्स आहे का 12 मंथ्स बघत नाही. किती पर्सेंट आहे बघत नाही. गडबडीत 10%च घ्यायचं आपण. क्वेशनमध्ये 8% दिलेलं आहे, आपण 10% घेतोय. असं होऊ देऊ नका. ओके. अँड वर्किंग नोट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. बिकॉज वर्किंग नोट चुकलं ना, सगळं चुकतंय. आता तुम्हाला कळत असेल ज्यांनी मिस्टेक केलेत. आपल्याला वाटतं एक मिस्टेक आहे. त्या मिस्टेकमुळे प्रॉब्लेम काय होतोय, वर्किंग चुकतंय. मग वर्किंग नोट पुढं पण चुकतंय सगळं. तिथून जिथं चुकला तुम्ही सेकंड इयरला किंवा फर्स्ट इयरला. तिथून पुढचं चुकतंय आणि सगळं सोल्युशन चेंज होतंय कॉम्प्युटर अकाउंट अँड डेप्रिसिएशन. ओके. मग तसं ब्लंडर आपल्याला करायचं नाहीये. त्या प्रॅक्टिससाठीच मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं. की ह्या 2 क्वेशन्समध्ये काय नवीन होतं का मला ते सांगा? काय नवीन होतं का? म्हणजे असं कधी घेतलेलंच नाहीये असं काय होतं का? प्रॉब्लेम नंबर 8 अँड 9 मध्ये. ओके? नो. नाऊ प्रॉब्लेम नंबर 10 प्लीज. 8% डेप्रिशिएशन नवीन होतं असं म्हणतायत. पर्सेंटेज काहीही येऊ शकतात तुम्हाला. त्याला तुम्ही नवीन म्हणू शकत नाही. ओके? मी कन्सेप्ट नवीन असं विचारतोय. ओके? पर्सेंटेज काहीही देऊ शकतात तुम्हाला. 18% देतील. Okay, you have to calculate 18% then. You can't say, sir, you are not taught how to calculate 18%, sir. Okay, percentage can be anything. Okay, आता they will change the name of the trading center. कांचन ट्रेडिंग सेंटरच्या जागी नाव वेगळं देतील. सुबोध ट्रेडिंग सेंटर. You can't say, sir, they have asked a different question, sir. You will get similar questions, not exactly same. Okay, न्यू म्हणजे काहीतरी नवीन पाहिजे. ओके, पर्सेंटेज चेंज नाही. पर्सेंटेज काहीही देऊ शकतात ते. त्यांना जे वाटतंय ते. नाउ कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 10 व्हिच इज इम्पोर्टंट. प्रॉब्लेम नंबर 10 चं तुम्हाला वर्किंगच आलं नसेल. करेक्ट आहे का? सर इथं बिल्डिंग आहे सर, पार्ट ऑफ द बिल्डिंग कसं विकले? हाफ बिल्डिंग म्हणते ते मध्येच एक्सटेन्शन केलं बिल्डिंगचं सर. आलं का प्रॉब्लेम? हां. प्रॉब्लेम आला तरच सोल्युशन येणार आहे. ज्यांना क्वेरीज माहीत नाही. आता एक क्वेशनच माहीत नाहीये काही जणांना. हां, त्यांचं मी काय करू शकतो? नाही, खरंच काय करू शकत. नाही, खरं सांगतोय मी. काहीच करू शकत नाही. हे क्वेशन माहीत नसेल तर आता मी जे एक्सप्लेनेशन करतोय तुमच्यासाठी नाहीच आहे. ओके. या प्रॉब्लेमसाठी वर्किंग नोट थोडंसं डिफरंट वेमध्ये करायचंय तुम्हाला. तुम्ही काय करा, इथं कॉन्सन्ट्रेट करा. ज्यांना क्वेशन माहीत नाहीये लवकर रीड करा, थोडंसं तरी कळेल. प्रॉब्लेम नंबर 10 मेथड नंबर 2 मध्ये ना हो? येस, मेथड नंबर 2 पेज नंबर वगैरे लिहीत जा तुम्ही तिथं. पेज नंबर किती आहे हो याचं? 51. सो दॅट तुम्हाला नोटबुकमध्ये लवकर म्हणजे नोटबुकवरून बुकमध्ये जाताना ते पण लवकर मिळेल
आणि बुक मध्ये काय लिहायचं, नोटबुकचं पेज नंबर. हा येस, ऐका हो. आता जर तुम्हाला क्वेश्चन माहित असेल, क्वेश्चन माहित असायला पाहिजे. नसेल तर तुम्ही क्वेश्चन समोर ठेवा, रीड पण करा. अदरवाईज हे वर्किंग नोट काहीच कळणार नाही. थोडंसं डिफरंट आहे वर्किंग नोट. ओके. हा फक्त या प्रॉब्लेमसाठी 12 लाखचं बिल्डिंग आहे. कॉन्सन्ट्रेट करा, नंतर लिहून घ्या. तुम्ही तर डेप्रिशिएशन लेस करायचं. मी काय करतो, फक्त डेट लिहितो 31 मार्च 2016. डेप्रिशिएशन किती आहे हो? 10% अंडर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. चला मला हेल्प करायचं आहे, कॅल्क्युलेशन सांगा. 1 एप्रिल 2016 ला किती येत आहे? 10,80,000. चेक करायचं 10,80,000. काही जण ट्रायच केले नाहीत, त्यांचा प्रॉब्लेम आहे. हा आता या वर्षी एक्सटेन्शन ऍड झालंय बिल्डिंगलाच. या वर्षीच एक्सटेन्शन ऍड केलं 1 एप्रिललाच. 1 एप्रिललाच हे ऍड होता, एक्सटेन्शन आहे. म्हणजे आपण बिल्डिंग वाढवलो या बिल्डिंग मध्येच. सर असं का करताय? वर्किंग प्रॉब्लेम येणार आहे अदरवाईज. ओके. पार्ट ऑफ द बिल्डिंग म्हणजे दोन्ही ह्याचा हाफ विकलेला आहे आपण. मग ते एकच आहे, दोन वेगवेगळे नाहीयेत. आपण इथे दोन डिवाइड करू शकत नाही याच केसमध्ये इथं लगेच. ओके. त्यामुळे मी ह्याच्यातच घेतोय. थोडंसं डिफरंट स्टाईलने आपल्याला बिल्डिंग करावं लागेल, बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता हे 18,80,000चं जे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. ह्याच्यातला हाफ मी सेल केलो आणि हाफ सेल केलेलं नाही. कळालं का हो? तुम्ही आधीच डिवाइड करू शकत नाही. आर यू गेटिंग मी? हा, हे तुम्हाला जर कळालं, आता काही जण डोकं लावले असतील कालच, असंच करावं लागतं म्हणून. हा त्यांचं करेक्ट आहे, रॉंग नाहीये. मग ह्याच्यामधलं सोल्ड वेगळं आहे, सोल्ड बिल्डिंग. मग अनसोल्ड वेगळं आहे. ओके. हा ह्याचा हाफ सांगा ना. 18,80,000चा हाफ किती येते? 9,40,000. प्लीज चेक करा 9,40,000 येतं ना. आणि हाफ अनसोल्ड आहे. सोल्ड कधी आहे बघा. 1 ऑक्टोबरला, 1 ऑक्टोबर 2016 ला. इथं सेल आहे, मग इथं तुम्ही डेप्रिशिएशन घेणार 1 ऑक्टोबर 2016. रितिका वेट करायचंय. मी जे सांगतोय ते ऐका, मी नंतर रिपीट करतो. ओके. सोल्ड बिल्डिंग आहे हाफ, अनसोल्ड आहे हाफ. 9,40,000 वर 6 मंथ साठी डेप्रिशिएशन किती येत आहे बघा? 10% आहे फॉर 6 मंथ्स आहे 47,000. ओके. मग बुक व्हॅल्यू किती येतं सोल्डचं? हे लेस करून 8 लाख समथिंग येईल. 8 लाख समथिंग प्लीज. 40,000 तर गेले, 7,000. 8,93,000 येणार. अँड सेलिंग प्राइस किती हो? कितीला सेल केलो आपण हे? 9 लाख. हा, 9,50,000 आहे बघा हो. 9,50,000 आहे, बट ब्रोकरेज दिलेलं आहे आपण, म्हणजे कमिशन असतं हो, जस्ट लाईक कमिशन. ब्रोकरेज मीन्स कमिशन. जर तुम्ही बिल्डिंग सेल करत असेल ना, तर तुम्ही एजंटला काही सांगू ठेवता, हे आपलं बिल्डिंग सेल वगैरे करायचंय, बघा कोण कस्टमर आहे का. कारण आपण तर असं नाहीये ना हो, की असं सगळ्यांना ओळखतो ज्यांना बिल्डिंग पाहिजे. बरोबर आहे का? त्यांना ते एजंट लोकांना मार्केट माहित असते, कोणाला बिल्डिंग पाहिजे. त्यांना ते बिल्डिंग दाखवतात आणि सेल करतात. मग त्यांना 1% 2% नॉर्मली द्यायचं असतंय. क्वेश्चनमध्ये आता 3% ऑन सेलिंग प्राइस सांगितलेलं आहे. हां, मग जास्त डोकं लावायचं नाही. प्रॅक्टिकली 3% नॉर्मली नाहीये. 1%, 1.5%, 2% घेतात ते. बट क्वेश्चनमध्ये 3% त्यांनी कमिशन दिलेलं आहे. मग आपल्याला 9,50,000 मिळाले असते जर आपण सेल केलो असतो. बट आपण कमिशन पण दिलेलं आहे. मग 9,50,000 मधून काय करायचं? 3% कमिशन लेस करायचं. 3% किती होते सांगा? 9,50,000 सेलिंग प्राइस आहे. 3% ऑन सेलिंग प्राइस. सर हाऊ टू कॅल्क्युलेट 3%? आधी 1% कॅल्क्युलेट करा, देन इंटू 3. हाऊ मच प्लीज टेल मी? 3% किती येतं हो? 9,500 1% येतंय. इंटू 3 28,500 म्हणतात बघा. चेक करा आणि मला सांगा हे किती येतंय लेस करून?
9,21,500. ओके. हा, नेट सेलिंग प्राइस हे आहे. नेट सेलिंग प्राइस. मग मी एवढंच, मला ऍक्च्युअल मध्ये एवढंच मिळालेलं आहे, ते ब्रोकरेज मिळालेलं नाही. मग मी 9,21,000च कन्सिडर करतो. ओके. मग मला सांगा प्रॉफिट झालं का लॉस हो? बुक व्हॅल्यू बघा किती आहे. सेलिंग प्राइस बघा 8,93,000चं बिल्डिंग आपण 9 लाखला विकलेलं, 9,21,500 ला. मग प्रॉफिट आहे किती आहे? परत 28,500च आहे का? म्हणजे डेप्रिशिएशनचा अमाऊंट आणि प्रॉफिटचा अमाऊंट सेम आहे. अहो नक्की का? ओके, 28,500च आहे. सॉरी, ब्रोकरेजचा आणि प्रॉफिटचा अमाऊंट सेम आहे. डेप्रिशिएशन नाही, ब्रोकरेज आणि प्रॉफिटचं. ओके. मग हे तर विकलेलं झालं ना हो. एक विकलो नाही आपण हे 9,40,000चं. मग ह्याचं नॉर्मली डेप्रिशिएशन घ्यायचं 31 मार्च 2017 ला. किती येत आहे? 10%. फॉर 12 मंथ्स 94,000. हे लेस करा. किती येते हो हे? 9,40,000 मायनस 94,000, 8,46,000 म्हणतात. हा, परत मग 31 मार्च 18 ला, थर्ड इयर, परत 84,600 येणार. 10%. 10% इझी असते म्हणून मी ओरली करतोय. मला लेस करता येत नाही ओरली. तुम्ही सांगायचं 8,46,000 मायनस 84,600. 7,61,400. हे वर्किंग आहे ह्याचं. ओके, थोडस डिफरंट आहे, तुम्ही लिहून घ्यायचंय. ओके. हा, रितिका स्पेसिफिकली विचारा, तुम्हाला काय कळालं नव्हतं? लिहिताना आधी लिहून घ्या तुम्ही. लिहिताना मे बी कळू शकताय रायटिंग मध्ये. हा, जर कळालं नाही तरी मी आहेच. ओके, मी एक्सप्लेन करणार आहे. वर्किंग लिहून घ्या. तुम्ही अकाउंट नंतर करा. अकाउंट तुम्ही करू शकता. येस, फर्स्ट इयरला 31 मार्चला बघा डेप्रिशिएशन एवढं येणार आहे, 1,20,000. हा, सेकंड इयर मध्ये थोडस आता इश्यू आहे. 31 मार्चला वेगळं येत आहे, जे अनसोल्ड आहे त्याचं. सोल्ड वाल्याचं तर फर्स्ट कधी, ऑक्टोबर आहे ना? वर्किंग नोट म्हणून लिहायचा. ज्यांनी होमवर्क केले त्यांना काहीतरी अडलं असेल. आता ज्यांनी होमवर्कच केले नव्हते त्यांना क्वेश्चनच माहित नसणार.
हा, लास्ट कॉलम करायचं असेल तुम्ही 31 मार्चचं कॉलम करू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. फर्स्ट इयर मध्ये तर काही इश्यू येणार नाही, एकच आहे. 1,20,000 येणार. सेकंड इयर मध्ये 31 मार्चला डेप्रिशिएशन 94,000 येत आहे. ओके, अनसोल्डच्या पार्टवर. बिकॉज सेल कधी केलेलं आहे आपण 1 ऑक्टोबरला, ते डेप्रिशिएशन वेगळं घ्यायचं. आणि 2017-18 मध्ये तर अनसोल्डचं एकच राहिलेलं आहे, ते एकच डेप्रिशिएशन. येस. शेवटी मशिनरी अकाउंटचं बॅलन्स किती येणार या वर्किंग वरून कोण सांगू शकताय का हो? ऍट द एंड मशिनरी अकाउंटचं बॅलन्स किती येणार? येस, एनीवन? या वर्किंग वरून तुम्ही सांगू शकता. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. एकच मशिनरी आपल्याकडे राहिले, सॉरी बिल्डिंग, मी मशिनरी म्हणत होतो तेव्हापासून. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपल्याकडे एकच बिल्डिंग इथं राहिलेलं आहे बघा, जे विकलेलं नाहीये. पार्ट ऑफ द बिल्डिंग, हाफ पार्ट ऑफ द बिल्डिंग, तेच आपल्याकडे आहे. त्याचं व्हॅल्यू इथं आहे ना हो आपल्याकडं, 7,61,400. हेच बिल्डिंग अकाउंटचं क्लोजिंग बॅलन्स येत आहे 31 मार्च 2018 ला. दॅट मीन्स ब्रॉड डाऊन तुम्ही जर केला तर 1 एप्रिल 2018 ला. ओके, या वर्किंग वरून तुम्ही अकाउंट प्रिपेअर करू शकता का हो? कॅन यू प्रिपेअर अकाउंट, बिल्डिंग अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट फ्रॉम दिस? ओके, मी ऑब्झर्व केलेलं आहे की शक्यतो इझी प्रॉब्लेम येतात कॉलेजच्या पेपरमध्ये. बट एखाद्या कॉलेजमध्ये जर टफ पेपर काढायचं असेल त्यांना, तर हे क्वेश्चन विचारू शकतात. आता प्रॉब्लेम काय होणार आहे, कॉलेजचं सिलेबस फार आधी तुमचं वेगळं चालू आहे, फार आधीचं चालू आहे. मग तुमचं रिव्हिजन होत नाहीये, ओके, या टॉपिक्सचं. मग जर तुम्ही टेस्ट देत नसेल, तर तुमचं हे टॉपिकच सर शिकवलात का असं विचारणार तुम्ही. ओके, यू विल बी लाइक सर डिप्रिशिएशन टॉपिक घेतलात सर तुम्ही? कधी घेतलात सर? असं होईल ते आफ्टर 1 or 2 मंथ्स. बिकॉज कॉलेजमध्ये पण झालेलं नसणार आणि आपण घेतलो फार आधी घेतलो असं होईल. ओके, सो इट शुड नॉट बी लाइक दॅट. सो प्लीज प्रिपेअर दिस टॉपिक. यावर टेस्टमध्ये क्वेश्चन आहे. टेस्टमध्ये मी तुम्हाला सांगितले कुठले टॉपिक आहेत. आतापर्यंतचे सगळे टॉपिक आहेत. ओके, सेमिस्टर चं टेस्ट असल्यासारखं आहे ते. या संडेला ते टेस्ट असणार आहे. ओके, आणि टेस्टमध्ये मला अजून एक सांगायचंय. बट हे झालं का सांगा हो? डेप्रिशिएशन टॉपिक आपण कन्क्लूड करायचं का? आपलं सोल्युशन करेक्ट आहे का हे समजण्यासाठी काय टिप्स आहेत? होनपारखे तुम्ही त्याच्यामध्ये प्लीज जाऊ नका. बी कॉन्फिडंट, तुम्ही जे करताय ते करेक्ट आहे. प्लीज बी कॉन्फिडंट. ओके, सो हिअर वी आर कन्क्लुडिंग डेप्रिसिएशन टॉपिक. सगळे प्रॉब्लेम आपण कव्हर केलेले. जे एखाद दुसरं मी होमवर्क दिलं होतं, त्याच्यामध्ये काय क्वेरी असेल तर मला मी स्पेसिफिक विचारा म्हणलो होतो, ते मला विचारायचंय. ओके, सो डेप्रिसिएशनसाठी आपण इथं